10वीचा इंग्रजी विषयाचा 2.2 द बॉय हू ब्रोक द बँक. दिस लेसन रिटन बाय रस्किन बॉन्ड. हा धडा आपण पाहणार आहोत आणि याच्यामध्ये काय काय आहे. दिस चॅप्टर डील विथ टोटली रूमर्स. हा जो धडा आहे विद्यार्थी मित्रांनो हा रूमरशी म्हणजे अफवेशी संबंधित आहे. मग आपल्याला त्याला पाहायचं आहे. वॉर्मिंग अप मध्ये चिटचॅट. फर्स्ट कोटेशन फॉर देअर. अ लाय कॅन रन राउंड द वर्ल्ड बिफोर ट्रूथ हॅज गॉट इट्स बूट्स ऑन. हे जे कोटेशन आहे द अबोव कोटेशन एक्सप्रेसेस हाऊ फास्ट रूमर्स स्प्रेड. म्हणजे एखादी अफवा किती वेगाने पसरते ते आपल्याला या कोटेशन मधनं कळतं. उदाहरणार्थ अ लाय कॅन रन राउंड द वर्ल्ड बिफोर ट्रूथ हॅज गॉट इट्स बूट ऑन. म्हणजे जोपर्यंत सत्य सिद्ध होत नाही तोपर्यंत असत्य संपूर्ण गावभर हिंडून येतं. किंवा त्याचा आपण ब्रीफ अर्थ घेतला, शब्दशः अर्थ घेतला तर असा पण होतो की सत्य जोपर्यंत बूट किंवा चप्पल परिधान करत नाही तोपर्यंत असत्य संपूर्ण गावभर फिरून येतं. म्हणजे पहा किती शॉर्ट ऑफ टाइम आहे की सत्य काहीच करत नाही तोपर्यंत असत्य सर्व गावभर फिरून येतं. म्हणजे धीस कोटेशन रिलेटेड विथ डील विथ रूमर्स. अफवा. पुढे टॉक विथ युअर ग्रुप अबाउट सम रिसेंट रूमर. त्यांनी म्हटलेलं आहे की तुमचा जो ग्रुप आहे त्याच्याशी नुकत्याच घडलेल्या एखाद्या अफवेशी तुम्ही काय करायचं आहे, चर्चा करायची आहे. वेन पीपल बिलीव्ह ऍट फर्स्ट अँड सफर फॉर इट लेटर. आधी लोक काय करतात, विश्वास करतात आणि नंतर त्यांनाच तो मनस्ताप होत असतो. उदाहरणार्थ तुमचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. तुम्हाला अशी रुमर्स पसरलेली आहे की 10वीच्या परीक्षा होणार नाही. मग आपण काय करतो, विश्वास ठेवतो, मग अभ्यास करत नाही. पण नंतर अचानक तारीख जाहीर होते आणि तुम्हाला कळतं की आता पेपर होणार आहे. मग आपण काय केलं, यामध्ये आधी विश्वास ठेवला नंतर आपल्यालाच मनस्ताप झाला. असे बरेच उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. ऑल्सो डिस्कस हाऊ वन कॅन डिसाइड वेदर सम न्यूज इज अ फॅक्ट ऑर फॅक्ट. समजा चर्चा करायची आहे की आपण कसं ठरवायचं की एखादी न्यूज ही फेक आहे, फॅक्ट आहे, कसं ठरवायचं. स्टुडंट, कीप वन थिंग इन युअर माइंड. एक गोष्ट लक्षात ठेवायची की फर्स्ट ऑफ ऑल एव्हरी स्टोरी, एव्हरी इन्सिडेंट, फर्स्ट ऑफ ऑल वी जज इट प्रॉपरली. आपण त्याला बॅलन्स करायचं, आपण त्याला ठरवायचं की खरं आहे का खोटं आहे. मग त्यावरनं आपल्याला सहज कळतं की फॅक्ट ऑर फेक. हु डू यू थिंक आर रिस्पॉन्सिबल फॉर द स्प्रेडिंग फॉल न्यूज. मग या चुकीच्या घटना पसरवण्यासाठी कोण जबाबदार असतं. विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये आपण सर्वजण जबाबदार असतो आणि तुमच्या वयाची मुलं तर याच्यामध्ये खूप प्रमाणात जबाबदार असतात. एखादी चुकीची बातमी असेल ती पसरवणं हे आपल्याला जणू अंगवळणी पडलेलं आहे. काही आपण पाहत नाही, आपण तिला तपासत नाही, तिला आपण कसोटीवर उतरवून पाहत नाही, आपण तिला जज करत नाही, बॅलन्स शीट करत नाही आणि ती आपण पसरवत बसतो. मग वी आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल. सम अर्चिन्स आल्सो रिस्पॉन्सिबल फॉर दिस स्प्रेडिंग न्यूज. पुढे डू यू बिलीव्ह इन ऑल द न्यूज दॅट यू कम अक्रॉस. मग तुम्हाला ज्या ज्या गोष्टी समजतात तुम्ही त्या सर्वांवरती विश्वास ठेवतात का. नो वे. आपण सर्व गोष्टीवर विश्वास ठेवणारच नाही. तितकं आपल्याला कळतं पण भरपूर गोष्टीवर आपण विश्वास पण ठेवतो. गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ रूमर विच सीम टू बी फॅक्ट इन द बिगिनिंग अँड लेटर इट वॉज प्रूव्ह फॉल्स. तुम्हाला असं एक उदाहरण द्यायचं आहे अफवेचं की आधी ते आपल्याला सत्य वाटतं सुरुवातीला आणि नंतर मग ते प्रूव्ह झालं की ते फॉल्स आहे. मग हे आपल्याला पाहायचं आहे की नाही. मग आता अशा भरपूर रूमर्स असतात की आधी आपल्याला त्या फॅक्ट वाटतात, सत्य वाटतात, पण नंतर आपण जर पाहिलं तर तिच्यावर संशोधन होतं, लगेच आपल्याला त्या गोष्टी कळतात आणि ते काय होत असतं तर आपल्याला त्या चुकीच्या प्रूव्ह झालेल्या वाटत असतात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट. खालील जे स्टेटमेंट आहे आपल्याला ती वाचायची आहे. डिस्क्राइब वेदर इट इज फॅक्ट ऑर रूमर. जस्टिफाय युअर डिसिजन. आणि ठरवायचं आहे तर फॅक्ट आहे का फेक आहे का रूमर्स आहे
आणि आपलं आन्सर आपल्याला एक्सप्लेनेशन मध्ये मांडायचं. स्टेटमेंट, काऊ गिव्स बर्थ टू अ कॅप. गाय तिच्या पिलाला जन्म देते. काय आहे? फॅक्ट आहे. इट इज नॉट रूमर. एक्सप्लेनेशन, नॅचरल इन्सिडेंट. पुढे, इन 2025 द सन विल सॅलो द अर्थ. 2025 मध्ये सूर्य हा पृथ्वीला गिळंकृत करेल. फॅक्ट आहे? नो वे. रूमर्स? यस. एक्सप्लेनेशन, सायंटिफिकली नॉट प्रूव्हन. प्रूव्ह झालेलं नाही. यू रिसीव्ह अ मेसेज दॅट यू हॅव ओन ₹5 करोड इन लॉटरी. तिसरं दिलेलं आहे की तुम्हाला एक मेसेज आला की तुम्ही ओन ₹5 करोड इन लॉटरी. तुम्ही 5 करोड रुपये जिंकलेले आहात लॉटरीमध्ये. काय आहे? इट इज नॉट फॅक्ट. इट इज ओनली रुमर्स अँड इट इज ओनली इमॅजिनेशन आर रुमर्स. विद्यार्थी मित्रांनो, एखादी मेसेज आला की तुम्ही 5 करोड जिंकलात. माझं तर असं यावर मत आहे की या जगामध्ये तुम्हाला काहीच हे फुकट मिळत नाही. म्हणजे दिस इज अ रुमर्स. 4 नंबर, बीज बीट देअर विंग्स 270 टाइम्स इन अ सेकंड. जी मधमाशी असते ती सेकंदामध्ये 270 वेळा तिचे विंग्स फडफडते किंवा ती बीट देअर विंग्स इतक्या वेळ ती हे करत असते. मग फॅक्ट आहे, सत्य आहे. इट इज नॉट rumor and it is scientifically proven. Many ships and aeroplanes have disappeared in Bermuda Triangle. बर्मुडा ट्रायंगल मध्ये बरेच शिप आणि एरोप्लेन हे काय झालेले आहे? डिसअपिअर्ड झालेले आहे. मग हे काय आहे? फॅक्ट आहे. अँड इट इज नॉट rumor and it is a scientifically proven. ड्रायव्हरलेस कार आर नो मोर ड्रीम. म्हणजे एखाद्या गाडीमध्ये ड्रायव्हर नसणे हे काही आता आपल्याला शक्य आहे, भरपूर प्रमाणात शक्य आहे. मग काय आहे? फॅक्ट आहे. इट इज नॉट rumor and it is a study and scientifically. सोफिया इज अ वर्ल्ड फर्स्ट रोबोट सिटीजन. सोफिया हे काय आहे? तर जगातील रोबोट सिटीजन आहे पहिले. हो, हे फॅक्ट आहे आणि इट इज नॉट rumor, इट इज अ सायंटिफिकली इन्सिडेंट. घोस्ट ड्वेल इन बनियन ट्री. जे भूत असतात ते बनियन ट्री म्हणजे वडाच्या झाडावर असतात. नो, नो वे. इट इज ओनली rumors and there is no sense. Do not step out on a new moon day. तुम्ही न्यू मुंडेला बाहेर निघायचं नाही. मग rumors आहे आणि हे काय आहे? तर एक प्रकारे सुपरस्टिशन आहे. एलियन्स विल कॉन्कर द अर्थ. आणि जे परग्रहावरील लोक आहेत ते आपली पृथ्वी जिंकून घेतील. हे काय आहे? तर rumors आहे. देअर इज नो सायंटिफिक प्रूव्हन. विद्यार्थी मित्रांनो, एवढं तुम्हाला कळलेलंच असेल. आपण आता पुढचा भाग पाहूया. तो म्हणजे द बॉय हू ब्रोक द बँक. आणि एक आर्टिकल आहे. तुम्ही पेज नंबर 48 वर जर आलात तर तिथे दिलेला रस्किन बॉन्ड. आपण म्हटलेलं आहे की रस्किन बॉन्ड. मग रस्किन बॉन्ड काय आहे? कोण आहे? कोण होते? तर 1934 हा त्यांचा जन्म. इज अन इंडियन ऑथर ऑफ ब्रिटिश डिसेंट. हे काय आहे? तर भारतीय लेखक आहे मात्र ब्रिटिश वंशाचे आहेत. ही लिव्स विथ हिज अडॉप्टेड फॅमिली इन लँडलॉर इन म्हैसूर. आणि त्यांनी दत्तक घेतलेल्या फॅमिलीमध्ये ते म्हैसूरला राहतात. द इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड एज्युकेशन हॅज रिकॉग्नाइज हिज अ रोल इन द ग्रोथ ऑफ चिल्ड्रन लिटरेचर इन इंडिया. आणि जे बाल साहित्य आहे ते वाढवण्यामध्ये, त्याच्यामध्ये लिखाणामध्ये त्यांनी अतिशय महत्वाचा रोल प्ले केलेला आहे. ही गॉट साहित्य अकॅडमी अवॉर्ड इन 1992 फॉर अवर ट्रीज स्टील ग्रो इन डेरा. आणि 1992 मध्ये त्यांना अवर ट्री स्टील ग्रो इन डेरा याच्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. हा सर्वोच्च आणि अतिशय मानाचा पुरस्कार आहे. ही वॉज अवॉर्डेड पद्मश्री अँड पद्मभूषण रिस्पेक्टिव्हली इन 1999 अँड रिस्पेक्टिव्हली 2014. त्यांना 1999 आणि 2014 यामध्ये त्यांना हे पद्मश्री आणि पद्मभूषण मिळालेले आहे.
रस्किन बॉन्डचं जर बालपण आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, तर अतिशय संघर्ष असलेलं बालपण आहे. या व्यक्तीने 16व्या वर्षीच पहिली शॉर्ट स्टोरी लिहिली, ती म्हणजे अनटचेबल. आणि अनटचेबल स्टोरी ही त्यांची 16व्या वर्षातील पहिली कादंबरी म्हणण्यापेक्षा आपण तिला शॉर्ट स्टोरी म्हणूया, शॉर्ट स्टोरी. आणि त्यानंतर मग रस्किन बॉन्ड यांनी बरेच साहित्य लिहिलं, बरेच लिखाण केलं आणि त्यापैकी त्यांचं द ब्ल्यू अम्ब्रेला हे खूप गाजलं. याच्यावर पिक्चर पण आला आणि या पिक्चराला बाल साहित्याचा राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. नथू ग्रंबल टू हिमसेल्फ ॲज ही स्वेप्ट द स्टेप ऑफ पिंपलनगर बँक ओन बाय सेठ गोविंदराम सेठ गोविंदराम यांची बँक होती आणि त्या पिंपलनगर मधल्या बँकमध्ये नथू काय करतोय, त्या पायऱ्या झाडतोय आणि स्वतःशी कुजबुजतोय, गुणगुणतोय आणि थोडं नाराजी व्यक्त करतोय. ही यूज टू स्मॉल ब्रूम हरिडली अँड केअरलेसली अँड द डस्ट अँड आफ्टर रायझिंग इन अ क्लाउड अबोव हिज हेड सेटल डाऊन अगेन द स्टेप. आणि तो काय करतोय, एक छोटासा ब्रूम आहे त्याच्याकडे, झाडू आहे आणि तो घाईघाईनं झाडतोय, पण झाडत असताना निष्काळजीपणाने झाडतोय. मग असं केव्हा घडतं की जेव्हा तुम्ही एक प्रकारे डिसअपॉइंट असतात त्यावेळेस. अँड डस्ट आफ्टर रायझिंग इन अ क्लाउड अबोव हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप. आणि तो असं झाडतोय की पुन्हा ती डस्ट उडते आणि पुन्हा त्या पायऱ्यांवरती बसते आहे, अशा प्रकारे तो झाडत आहे. ॲज नथू वॉज banging his pan against the dustbin and Sitaram the washerman's son passed by. मग तो काय करतोय की बँगिंग, तो ठोकतोय, त्याला आदळतोय ते पॅन डस्टबिन वरती आणि तिथूनच सीताराम द वॉशरमॅन सन पास बाय, आणि सीताराम एक धोबी असलेला मुलगा तिथनं जात आहे. आणि सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. सीताराम हा त्याच्या रोजच्या जे डिलिव्हरी असेल त्याचा जो राऊंड असेल त्याच्यावरती जात आहे. सीताराम हा एक धोबी पात्र म्हणून इथे आलेला आहे. आणि ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लॉथ बॅलन्स ऑन हिज हेड. आणि त्याच्या डोक्यावरती छानपैकी प्रेस केलेलं एक गाठोडा आहे आणि तिथून तो जात आहे. डोंट रेस सच अ डस्ट. अरे इतकी धूळ उडवू नकोस. ही कॉल्ड आउट टू नथू. आणि नथूला त्यानं म्हटलं, अरे इतकी धूळ उडवू नकोस. Are you annoyed because they are still refusing to pay you an extra 2 rupees a month? तू संतापलेला आहेस का? तू रागावलेला आहेस का? त्यांनी तुला 2 रुपये महिन्याला देण्याचं नाकारलं आणि तू सर्व करत आहेस का? I don't wish to talk about it, complaining the sweeper boy. आणि नथू त्याला काय म्हणतो की I don't wish to talk about it. त्यांच्याविषयी मला बोलण्याची अजिबात इच्छा नाही आहे. काही कंप्लेंटच्या सुरात तो म्हणतोय स्वीपर बॉय नथू, आय हॅवंट इवन रिसीव्ह माय रेग्युलर पे. त्यांनी अजून माझा जो नियमित वेतन आहे तेच दिलेलं नाही आहे. अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ. महिन्याची 20 तारीख येऊन गेलेली आहे पण आतापर्यंत त्यांनी माझा रेग्युलर पगार दिलेला नाही आहे. हु वुड थिंक अ बँक वुड होल्ड अ पुअर मॅन सॅलरी. कोणी विश्वास करेल का की एखाद्या गरीब माणसाची सॅलरी एखादी बँक थांबवू शकते. ॲज सून ॲज आय गेट माय मनी आय एम ऑफ. जसेच मला माझा पगार मिळेल, माझे पैसे मिळाले, तसंच मी काय करणार आहे, इथून निघून जाणार आहे, सोडून देणार आहे. नॉट अनदर वीक आय वर्क इन धिस प्लेस. आणि मी आता मात्र इथे एकही हप्ता किंवा काही थांबणार नाही आहे, असं नथू कंप्लेंट करतोय. कोणाशी? टू सीताराम. वाय? बिकॉज he has some complaint about the bank and bank owner. Why? Because they didn't pay his regular money or regular salary. That's why he complained to the Sitaram. Next, and Nathu banged the pan against and dustbin several times. आणि नथू काय करतोय, त्याच्याजवळ जो पॅन आहे त्या डस्टबिनवर तो आदळतोय. And just to emphasize his point and giving himself confidence. आणि त्याचा जो पॉइंट आहे तो मांडतोय, तो त्याच्यावर जोर देतोय, एम्फेसाइज करतोय आणि त्याला एक प्रकारे एक काय करतोय, तो त्याचा कॉन्फिडन्स त्याच्यानं दर्शवतोय की नाही, आय एम रिबेल अगेन्स्ट दिस बँक ओनर. Why? Because they didn't pay his regular money.
वेल. मग सीताराम काय म्हणतो, ठीक आहे, आय विश यू लक. ठीक आहे, मी पाहतो. आय विल कीप माय लुक आउट फॉर एनी जॉब दॅट माइट सूट यू. आणि जर तुला एखादी जॉब सूट होत असेल, एखादी जर आवडत असेल तर तसा जॉब मी शोधतो. अँड ही प्लॉडेड barefoot along the road and a big bundle of cloth hiding most of his head and shoulder. आणि मोठंच बंडल आहे, त्याचं शोल्डर हेड त्याच्याने झाकलं जाईल, तो डोक्यावर ठेवतो आणि तसाच अनवाणी पायाने सीताराम पुढे पुढे चालत जातो. ऍट द फोर्ट होम ही विजिटेड. आणि काही घरांना भेट देत असताना मग सीताराम एका घरी भेट देतो. अँड सीताराम हर्ड द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट शी वॉज इन नीड ऑफ स्वीपर. आणि तो ऐकतो की तिला एका झाडू मारणाऱ्या मुलाची गरज आहे. अँड ट्राईंग हिज बंडल टुगेदर ही सेड. आणि त्याचं ते बंडल कॅरी करताना तो म्हणतो, काय म्हणाला तो, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हू लुकिंग फॉर वर्क. मॅडम, मला माहिती आहे एका मुलाला नोकरीची गरज आहे आणि तो झाडू मारणारा मुलगा आहे. अँड ही कॅन स्टार्ट फ्रॉम द नेक्स्ट मंथ. आणि तो पुढच्या महिन्यापासून सुरू करू शकतो. ही इज विथ द बँक जस्ट नाऊ बट दे आरंट गिव्हिंग हिम हिज पे अँड ही वॉन्ट टू लिव्ह. तो आता बँकेत आहे, बँकेमध्ये काम करतो की त्या बँकेसाठी काम करतो, पण ती बँक त्याला पैसे देत नाहीये. अँड ही वॉन्ट टू लिव्ह. आणि त्याला ते काय करायचं आहे, ती नोकरी सोडायची आहे. इज दॅट सो. असं आहे तर, सेड मिसेस श्रीवास्तव. आणि त्या श्रीमती श्रीवास्तव काय म्हणतात, असं आहे तर, वेल वेल ठीक आहे, टेल हिम टू कम टू सी मी टुमारो. आणि त्याला उद्या मला भेटण्यासाठी पाठवून दे. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस ऑफ बोथ अ कस्टमर अँड हिज अ फ्रेंड अँड हॉइस्टेड हिज अ बॅग ऑन हिज अ शोल्डर आर वेंट हिज वे. बघा, सीताराम ग्लॅड झाला. वाय? बिकॉज ही इज अ सॅटिस्फाय. वाय ही इज अ सॅटिस्फाय? बिकॉज ही ऑल्सो डन सम वर्क फॉर नथू अँड श्रीवास्तव. दोघांसाठी त्याने काम केलेलं आहे आणि तो काय झाला, आता एक उतावळी झालेला आहे, खुश झालेला आहे. आणि ते गठूळ तो हॉइस्ट करतो, आपल्या खांद्यावरती ठेवतो आणि पुन्हा पुढे चालायला लागतो. मिसेस श्रीवास्तवा हॅड टू डू सम शॉपिंग. श्रीवास्तवा यांना काही शॉपिंग करायची आहे. अँड शी गेव इन्स्ट्रक्शन टू द आया अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी. आणि त्या आयाला, त्याची मोलकरीण होती, तिला ती सूचना करते की मुलाची काळजी कशी घ्यायची आहे. अँड टोल्ड द कुक नॉट बी लेट विथ द मिड डे मील. आणि दुपारच्या जेवणाला करण्यासाठी वेळ लावू नकोस, अशा इन्स्ट्रक्शन त्या तिला देत आहे. का तर त्यांना शॉपिंगला जायचं आहे. देन शी सेट आउट फॉर पिंपलनगर मार्केट प्लेस टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लॉथ शॉप. आणि त्या काय करतात, मग पिंपलनगरच्या बँकेमध्ये जातात आणि त्यांचं जे रोजचं किंवा बाजाराचं जे दुकान आहे क्लॉथचं, त्या दुकानावर त्या जातात. अ लार्ज शॅडी टॅमॅरिन ट्री ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बाजार. आणि बाजाराच्या एका कडेला भलं मोठं असं चिंचेचं झाड आहे, त्या ठिकाणी त्या जातात. आणि इट was there that Mrs. Srivastava found her friend Mrs. Bhushan sheltering from the heat. आणि त्या ठिकाणी मिसेस भूषण असतात, त्या झाडाखाली त्या आश्रय घेतलेला असतो, उष्ण वातावरण खूप असल्यामुळे. आणि त्यांच्या मैत्रिणी त्याला भेटतात. मग मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँकरचीफ. आणि त्या मिसेस भूषण काय करतात, त्यांच्याजवळ मोठा रुमाल असतो आणि त्या अशा हवा घालत असतात हँकरचीफना. आणि काय म्हणत असत अशी, शी कंप्लेन ऑफ द समर. जणू त्या उन्हाळ्याची ती कंप्लेंट करताय. विच शी अफर्म वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पिंपलनगर. आणि त्या म्हणताय की पिंपलनगरच्या इतिहासामध्ये अतिशय उष्ण असा हा उन्हाळा आहे. शी देन शो मिसेस श्रीवास्तवा सॅम्पल ऑफ क्लॉथ शी वॉज गोइंग टू बाय and for 5 minutes they discuss its shape, texture and design. मग ती काय करते तर शी शो मिसेस श्रीवास्तवा सॅम्पल ऑफ क्लॉथ. श्रीवास्तवांना एक कापडाचं तुकडं दाखवतात, एक कापड दाखवतात आणि त्या कापडाचा रंग, मग त्याची पोत असेल, मग त्याची किंमत असेल, त्या
दाखवत असतात आणि त्याच्यावरती ती चर्चा चालत असते. हॅव्हिंग एक्झॉस्टेड दिस टॉपिक, मग हा टॉपिक झाल्यानंतर चर्चा कुठपर्यंत करणार व्यक्ती, जोपर्यंत ऐकतो तोपर्यंत. मग हा टॉपिक झाल्यानंतर मिसेस श्रीवास्तवा सेड, डू यू नो माय डिअर, तुला माहिती आहे का काय, तर दॅट सेड गोविंदराम्स बँक कांट इवन पे इट्स एम्प्लॉय. सेठ गोविंदराम सेठच्या बँकेकडे त्यांच्या जे नोकर आहे त्यांना सुद्धा द्यायला पैसे नाहीत. ओनली दिस मॉर्निंग आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम द स्वीपर हु हॅझंट रिसीव्ह हिज वेजेस फॉर ओव्हर अ मंथ. आणि याच सकाळी मी काय केलेलं आहे, आय हर्ड कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर, आणि त्यांच्या स्वीपर कडूनच मी ही कंप्लेंट ऐकलेली आहे की हॅझंट रिसीव्ह हिज वेजेस फॉर ओव्हर अ मंथ, 1 महिन्यापासून त्याला वेतन मिळालेलं नाही. बघा रूमच कशी पसरते. नथू सेड टू सीताराम, सीताराम सेड टू श्रीवास्तवा, अँड श्रीवास्तवा सेड टू मिसेस भूषण. रूमर्सला पसरायला अतिशय कमी वेळ लागतो, हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. अँड पुढे पहा विद्यार्थी मित्रांनो, शॉकिंग रिमार्क मिसेस भूषण. मिसेस भूषण म्हणतात शॉकिंग, अरे बापरे, हो का, इफ दे कांट पे द स्वीपर्स दे मस्ट बी इन अ बॅड वे. ते जर झाडू मारणाऱ्या मुलाचाच पगार देत नाहीये तर अतिशय वाईट गोष्ट आहे. नन ऑफ अदर कुड बी गेटिंग पेड आयदर, तर इतर कर्मचाऱ्यांचं ते काय पगार देतील. शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तवा at the tamarind tree and went in a search of her husband who was sitting in front of Kamal Kishore photography shop and talking with the owner. ती तिथून निघून जाते आणि she left Mrs. Srivastava tamarind tree and went in a search of her husband. तिथून ती निघून जाते आणि तिच्या पतीला ती शोधते. and who was sitting in front of Kamal Kishore photography shop, आणि तिचे जे पती असतात ते कमल किशोर फोटोग्राफी शॉपवर असतात, टॉकिंग विथ द ओनर, आणि त्या मालकाशी ते बोलत असतात. मग ती काय म्हणते, सो देअर यू आर, तर ठीक आहे तुम्ही इथे आहात मिसेस भूषण. अँड आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट एन अवर, मी तुम्हाला तासभरापासून पाहत आहे. विद्यार्थी मित्रांनो, खरंच ही स्त्री त्यांना तासभरापासून पाहते का, नाही. She engaged with Srivastava, but she said to her husband, I have searching to you for an hour. मी तुम्हाला तासाभरापासून पाहते आहे. And where did you disappear? तुम्ही कुठे गेलेला होतात, तर nowhere replied मिस्टर भूषण. आणि मिस्टर भूषण म्हणतात कुठेच नाही. Had you remained stationary in one shop and I might have found you. तू जर एका दुकानावर राहिली असती तर मला शोधू शकली असती. बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनदर लाईक अ बी इन अ फ्लावर गार्डन. पण तू जणू एखाद्या गार्डन मधील मधमाशासारखी या फुलावरून त्या फुलावर जशी फिरते त्याप्रमाणे तू मला पाहत शोधत आहे. मग मी कसा दिसेल. पुढे डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग, बोलू नका. द हीट इज अ ट्राइंग इनफ. I don't know what happening to Pimple Nagar. I don't know what's happening to Pimple Nagar. बोलू नका, कुरकुर करू नका. या पिंपल नगरचं कसं होईल मला माहिती नाही. Even the banks about to bankrupt. बँकेमध्ये सुद्धा बँकरप्ट आहे किंवा बँकरप्ट म्हणजे तिथे सुद्धा द्यायला पैसे नाही आहे. What's that? said कमल किशोर. कमल किशोर म्हणतो काय झालं. सिटिंग अप सडनली, तो उभा राहिला. Which bank? कोणची बँक. वाय द पिंपल नगर बँक ऑफ कोर्स. अहो अर्थातच पिंपल नगरची बँक. आय हिअर दे हॅव स्टॉप पेइंग एम्प्लॉईज. मी ऐकलेलं आहे की त्यांच्या एम्प्लॉईना, त्यांच्या नोकरांना सुद्धा त्यांनी पैसे देण्याचं थांबवलं आहे. डोंट टेल मी यू हॅव अकाउंट देअर मिस्टर किशोर. ते काय म्हणतात, डोंट टेल मी यू हॅव अन अकाउंट देअर मिस्टर किशोर. सांगू नका. अँड नो बट माय नेबर हॅज, ही एक्सक्लेम. तो म्हणतो ठीक आहे माझं नाही आहे पण माझे शेजाऱ्याचे पैसे. अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पार्टिशन टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर. शेजारीच एका न्हाव्याचं दुकान होतं, तो त्याला हाक देतो, दीपचंद हॅव यू हर्ड द लेटेस्ट.
अरे तू ताजी बातमी ऐकलीस का? द पिंपलनगर बँक इज अबाउट टू कलॅप्स. आणि पिंपलनगरची बँक कोसळते आहे, कलॅप्स आहे, ती डिझॉल्व होते आहे. पहा. अँड यू वुड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन. आणि जर तुझे पैसे असतील लवकरात लवकर काढून घे. पहा, रुमर्स आहे. रुमर्सना काय होत आहे, ओपिनियन काय होत आहे, आपण इथपर्यंत पाहिलेलं आहे.